जीवनने एक निश्वास टाकला. एका वर्षापासून तो मनातून फार अस्वस्थ होता. तो दोन्ही बाजूंनी दाबला जात होता. एकीकडे आई आणि दुसरीकडे पत्नी. जीवन इकॉनॉमिक्समध्ये MBA झाला होता. MNCमध्ये सिनियर ॲनालिस्टच्या पदावरती काम करत होता. तो मूळचा अहिल्यानगरचा होता, पण त्याचे शिक्षण पुण्यामध्ये झालं होतं आणि आता त्याला तेथेच नोकरी मिळाली होती. त्याच्या वडिलांचं निधन त्याच्या लहानपणीच झालं होतं. त्याची आई अजूनही मनाने एक पारंपरिक स्त्रीच होती, जी जुन्या रीतीभाती मानत होती आणि त्या पुढे चालवत देखील होती. नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर ती आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन पुण्याला आली. तिने एका शाळेत नर्सरी आयाच्या कामावर राहून त्याला उच्च शिक्षण दिलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर जीवनला चांगली नोकरीही मिळाली. 2 वर्षापूर्वी त्याच्या आईने एक सुंदर मुलगी पाहून त्याचं लग्न लावलं. ती मुलगी म्हणजे ऋतुजा. तिचे वडील सचिवालयात विभाग प्रमुख होते. ऋतुजा दिसायला खूपच सुंदर होती. तिनं हिंदीत प्रथम श्रेणीत MA पास केलं होतं. घरकृत्यात ती फारशी पटाईत नव्हती. सासरच्या चालीरीती, जेवण, भाषा यांच्याशी तिला फारशी ओळखही नव्हती, कारण तिचे पूर्वज 3 पिढ्यांपूर्वीच लखनौला स्थायिक झाले होते आणि आता तर ते पुण्याला पर्यटकासारखेच येत असत. लग्नानंतरचं पहिलंच वर्ष ऋतुजासाठी फार आनंददायक गेलं. ती कधी पुण्यामध्ये तर कधी आपल्या आईकडे लखनौला जाई. सासूसुना एकमेकींचा अंदाज घेत होत्या. या काळामध्ये त्या दोघी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण एका वर्षानंतर जेव्हा त्या दोघींना एकत्र राहण्याची वेळ आली, तेव्हा त्या एकमेकींसाठी अपुऱ्या वाटू लागल्या. आईला वाटलं की जीवन तिचाच होता, पण लग्नाच्या 7 फेऱ्यांनी जणू कोणीतरी तिच्या अधिकाराला आव्हानच दिलं आहे असं तिला आता वाटू लागलं. तो तिच्याकडे कमी लक्ष देतो, तिची कमी सेवा करतो, ऋतुजावरती अधिक खर्च करतो, रात्री उशिरापर्यंत जागे राहून स्वतःचं आरोग्य बिघडवतो. अशा अनेक नाना तक्रारी जीवनच्या आईच्या होत्या. मुलगा आणि सून रात्री गप्पा मारत बसत आणि आई न झोप लागून स्वतःची कूस बदलत असे. तिला वाटे की मी एकटेच एकट्यापणाच्या वेदना सहन करत आहे. तिचं स्वप्न होतं की सून आल्यानंतर ती राणीप्रमाणे पलंगावर बसून राज्य करेल. पण इकडे मात्र ऋतुजाला खंत होती की जीवन तिला हनीमूनला घेऊन गेला नव्हता. जीवन म्हणत होता, आई एकटी कशी राहील. ऋतुजाला वाटे, आई काय लहान मूल आहे का, आणि पती म्हणजे काय दूध पिणारं मूल आहे का, जो आईशिवाय काहीच करू शकत नाही. ऋतुजाचं म्हणणं की आई सतत जुन्या पदार्थांची आठवण करत राहते. तिने अनेकदा त्यांना सांगितलं होतं की जुन्या प्रकारचे पदार्थ तिला बनवता येत नाहीत आणि आवडतही नाहीत, पण आई मात्र तीच रट लावून बसलेल्या असत. माहेरी असताना ती रोज बाहेर फिरायला जायची, स्वतःच्या अभ्यासामध्ये मन रमवायची. इथं तिला बोर होत होतं. आईच्या असोशीपायी पतीने तिला हनीमूनला किंवा सिनेमाला किंवा शॉपिंगला असं कुठेच नेलं नव्हतं. अखेर या सर्वाला कंटाळून तिनेच एका खाजगी शाळेत नोकरी करायला चालू केली. याच्यानंतर आईला असं वाटत होतं की जीवन संध्याकाळी दमून घरी येतो, तेव्हा त्याने विश्रांती घ्यावी. पण ऋतुजाला वाटे की ऑफिसमध्ये तो काही गिरणी फिरवत नाही. ती घरी काम करून स्कूलला जात होती, तेव्हा जीवन घरी आल्यावर त्याने तिला बाहेर घेऊन जावं. पण इकडे आईला असं वाटायचं की ती जीवनबरोबर सगळीकडे जावं. चित्रपटात बसणं, खाणं, पिणं हे सगळं तिच्यासाठी शक्य नव्हतं. ऋतुजा आणि जीवन मात्र कधीतरी चित्रपटात बसायला जाणं, खरेदी करणं किंवा एकमेकांच्या सोबत वेळ घालवणं अशा गोष्टी करत होते. पण आईला असं वाटायचं की आता घरामध्ये कुणीच नाही, मग मला घर खायला उठतंय. आणि क्वचितच जर कुणी शेजारी आलं तर तेव्हा ती सुनेच्या आळशीपणाबाबतची तक्रार त्यांच्याजवळ करत असे. आई मुलाशी कुजबूज करत म्हणे, सुनेचं रूप पाहून लग्न लावलं, पण ती आळशी आहे, घरकामात पटाईत नाही. यावर जीवन फक्त हं हूं करे, कारण त्याला ऋतुजा त्याच्या बाबतीत समर्पित वाटे. पण आईच्या संस्कारांना तो कसा झिडकारेल? तिच्या डोळ्यांवरचा काळजीचा जुना चष्मा कसा काढून टाकेल? तो संध्याकाळी घरी आल्यावर दोघींचीही तोंड पडलेली असायची. जरा जास्त आईकडे गेला तर ऋतुजा नाराज आणि जरा जास्त पत्नीच्या जवळ गेला तर आईची रडारड. एक दिवस तो विचारात पडला की पार्कमध्ये एका झुल्यावर 2 मुली आणि 1 मुलगा खेळत होते. एक मुलगा इकडे बसला की दुसरी वर जाई, त्यामुळेच त्यांचा समतोल बिघडायचा. हेच त्याच्या आयुष्यात घडत होतं. त्यानं ठरवलं
मी थोडा दूर होतो तर कदाचित दोघींच्यामध्ये समतोल राखतील. दुसऱ्या दिवशी तो म्हणाला, माझी मुंबईला बदली झाली आहे आणि मला उद्याच्या उद्याच तिकडे जावं लागेल. यावरती दोघी खूप आश्चर्यचकित झाल्या. अचानक जीवनने या गोष्टी सांगितल्यामुळे त्यांना कळेना की काय करावं. पण आता उद्या मात्र जाणं जीवनला भागच होतं आणि तो तिथून निघून गेला. आईही खूप रडली आणि ऋतुजाही खूप रडली. पण जीवनने दोघींनाही समजावले. इकडे महिना झालं जीवनला जाऊन मुंबईला आणि ऋतुजा आणि आई पुण्यामध्ये एकट्याच होत्या. पण हळूहळू दोघींच्यामधला संवाद वाटू लागला. त्यांच्या त्याच्या अनुपस्थितीमध्ये पहाटे ऋतुजा झोपेत असताना आई चहा घेऊन आली. ऋतुजा चकितच झाली. नंतर त्याच म्हणाल्या, ऋतुजा, काय आणू बाजारातून? तू शाळेची तयारी कर. ऋतुजाने पैसे दिले. आईने सगळा बाजार केला. घरी येऊन त्या आपले गुडघे चोळू लागल्या. ऋतुजाने त्या येईपर्यंत त्यांची खोली साफ केली. हळूहळू आता सासूसुना एकमेकींना समजावून घेऊ लागल्या. एका महिन्याने जीवन घरी परत आला. त्याने पाहिलं की ऋतुजा आईच्या गुडघ्यांना तेल लावत आहे. दोघीही शांत समाधानी होत्या. ते पाहून जीवनला खूपच छान वाटलं. रात्री ऋतुजाजवळ जाऊन तो सहजपणे म्हणाला, एक पंडितजी भेटले होते. म्हणत होते जवळच एक वृद्धाश्रम आहे. मग आपण आईला तिथे पाठवता का? ते ऐकताच ऋतुजा संतापली. आई काय आपल्याला ओझं आहे का? मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. तू हे काय बोलत आहेस? तुला कळतंय का? आणि असा विचार का की आला तुझ्या मनात? तिचा राग पाहून जीवनच्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहिले. दुसऱ्या दिवशी तो आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, मला ऋतुजाचं वागणं काही बरोबर वाटत नाही आणि मला तिचा आता तिटकारा वाटू लागला आहे. म्हणूनच मला आता ती नको आहे. हे ऐकून आईला देखील खूप राग आला. ती जीवनला म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एवढ्या सोन्यासारख्या मुलीबाबत तू असं बोलत आहे? मी हे होऊ देणार नाही. ती आता माझी मुलगी आहे. हे सर्व पाहून जीवनला मग त्याने दोघींना एकत्र बोलावलं आणि त्यांना सांगितलं की मुंबईची हवा त्याला मानवत नाही. म्हणून आता तो पुन्हा पुण्याला नोकरीसाठी परतत आहे. आई आणि पत्नी एकदम म्हणाल्या, खरंच? दोघींचे चेहरे आनंदाने फुलले. जीवन हसला. आता त्याचे आयुष्य संतुलित होतं. त्याला कळालं की कधीकधी नात्यांना फुलवण्यासाठी थोडा वेळ दूर जाणंही आवश्यक असतं. ही कथा आपल्याला कशी वाटली? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आवडली असल्यास जरूर शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या कथा आपल्या भाषेत या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोष्टीसह. नमस्कार.